आज आपण आळूच्या पानांचे असं वेगळा काही प्रकार करून बघणार आहोत. नेहमी त्या वाफवून करणं किंवा वाफवल्यानंतर मग ते तळणं. आता पावसाळ्याचे दिवस देखील आहे, तर थोडंसं वेगळं असं काहीतरी करूया. एकदम मजेशीर, तुम्हाला पण बघा एकदम मज्जा येईल. एकदम झटकीपट होणारी अशी ही रेसिपी आहे. चला तर मग त्याआधी मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. माझे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग अशी मजेशीर आपण रेसिपी तयार करायला घेऊ. एकदम सोपी, साधी आणि एकदम खमंग अशी ही डिश आपली तयार होणार आहे. बघा एकदम झटकीपट. बाहेर पाऊसही पडत आहे व अशा पावसाळ्यामध्ये आपल्याला असं कायम गरम गरम असं छान असं खायची इच्छा होते, ते पण चहासोबत. आता इथे मी 5 ते 6 असे आळूचे पानं घेतलेले आहे व ते स्वच्छ असे धुवून मस्त त्याच्या त्या शिरा काढून घेतलेल्या आहे, देठं काढून घेतलेले आहे व स्वच्छ असे पुसून मी त्यांच्या अगदी बारीक बारीक काप करून घेतलेले आहे. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता. त्यामध्ये मी मुठभर कोथिंबीर घालून घेतलेली आहे व ज्या मिरच्या घेतलेल्या त्या अजिबात तिखट नाही आहे, त्याचे मी 4-5 मिरच्यांचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे. यामध्ये मी थोडं जिरं घालून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि यामध्ये मी आता बेसन आहे म्हणून आपल्याला इथे ओवा असा क्रश करून घ्यायचा आहे. स्वाद पण छान येतो आणि पचायला, बेसन पचायला पण हलकं होऊन जातं. यामध्ये मी काही पावडरी मसाले टाकणार आहे. त्यामध्ये हळद टाकणार आहे, 2 चमचे धने पावडर टाकणार आहे व तिखटपणानुसार आपल्याला हे तिखट घालून घ्यायचं आहे. बघा आता इथे मी अद्रक लसूणची पेस्ट देखील करून घेतलेली आहे, ती देखील आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी मी इथे, तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता, पण मी इथे 3 टेबलस्पून तांदळाचे पिठी टाकून घेतलेली आहे व चवीपुरतं आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. बघा आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकदम व्यवस्थित असं एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम छान, अगदी पानांना वगैरे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. बघा एकदम छान असं आपलं हे मिश्रण तयार होईल. एकदम छान आपल्याला सगळं अगदी व्यवस्थित सगळीकडून लावून घ्यायचं आहे. बघा एकदम. आता यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस हा पिळून घ्यायचा आहे. याने टेस्ट पण खूप छान येते, एकदम चविष्ट होतात, थोडंसं आंबट असं छान चव येते. आता यामध्ये मी पाऊण कपच मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आपल्याला बेसन पीठ जास्त घ्यायचं नाही आहे व हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याने गाठी तयार होत नाही पण व्यवस्थित मिश्रण आपलं तयार होतं. बघा आता हे बेसन पीठ एकदम छान असं व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे. आता याला थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला थोडंसं, अगदी थोडंसं पाणी, 2-2 चमचे पाणी आपल्याला टाकून हे मस्त मिश्रण असं तयार करून घ्यायचं आहे. बघा हे असं एकदम जास्त बेसन पीठ पण नाही आणि जास्त पाणी पण नाही. आता इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. बघा तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे. बघा इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे याचा अगदी ओबड-दोबड पद्धतीने आपल्याला हे भजे तयार करून घ्यायचे आहेत. जसे हातात येतील तसे आपल्याला, एकदम छोटे छोटे असे जसे हातात येतील तसे आपल्याला टाकत राहायचे आहे. बघा एकदम. आता मीडियम गॅसवर आपल्याला हे सगळे छान व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे. बघा लो टू मीडियम गॅसवर, म्हणजे आतपर्यंत ते शिजले जातील. आणि अगदी हे छोटे छोटे असल्याने एकदम व्यवस्थित आतपर्यंत पण शिजले जातात आणि एकदम छान असे मस्त कुरकुरीत होतात. बघा आता हे दोन्ही साईडने आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहे. वास पण इतका मस्त सुटलेला आहे, एकदम छान. आणि बाहेर पाऊस देखील पडत आहे. बघा आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता हे पूर्ण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. अशाच प्रकारे आपल्याला पुन्हा सगळ्या मिश्रणाचे असेच भजे हे तळून घ्यायचे आहे. बघा अगदी थोडे थोडे जसे पडतील तसे ओबड-दोबड आपल्याला असे टाकायचे आहे. एकदम काही एक स्पेसिफिक असा आकार आलाच पाहिजे असं काही नाही. एकदम छोटे छोटे असे एकदम छान असे ओबड-दोबड आपल्याला टाकून असे छान व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा तुम्ही बघू शकता. दिसायला पण एकदम छान आणि व्यवस्थित वाटतात. आता यामध्येच मी 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत व त्याचे 2-2 तुकडे करून त्यांना मध्ये एक कट मारून घेतलेला आहे, जेणेकरून ते तेलात सोडल्यानंतर अजिबात उडणार नाही. जर अख्ख्या मिरच्या टाकल्या तर मग त्या अंगावर उडायची शक्यता असते, नाही उडतातच. बघा अशा प्रकारे आपले हे बघा असे कुरकुरीत आणि खमंग असे भजे तयार झालेले आहे. ही एक वेगळीच पद्धत आहे. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. बघा एकदम छान
दिसतात पण छान आणि एकदम छान लागत आहेत. आणि हे तुम्ही कधीही करू शकतात, सकाळच्या नाश्त्याला, संध्याकाळच्या नाश्त्याला. असे गरमागरम भजे या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तुम्ही पालकही वापरू शकता, मेथीही वापरू शकता. या पद्धतीने करू शकता तुम्ही. एकदम छान असे झालेले आहे आणि भरपूर वेळ असे हे कुरकुरीत राहतात. चला तर मग, धन्यवाद.